एकदा मी आणि माझे बाबा पुण्याला गेले. स्टेशनवर हमालाला विचारलं, बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? हमाल म्हणाला, जा बाहेर जाऊन विचारा. बाहेर जाऊन टॅक्सीवाल्याला विचारलं, मुंबईचे किती घेशील? टॅक्सीवाला म्हणाला, विकायचे नाही. मग टॅक्सी सोडून आम्ही बस पकडली. बसमध्ये एका साहेबांनी कंडक्टरला विचारलं, मी सिगरेट ओढू शकतो का? कंडक्टर म्हणाला, नाही. साहेब आले रागात. बसमध्ये सिगरेट ओढणारे तरुणाकडे बोट दाखवत त्यांनी विचारलं, मग तो कस काय ओढतोय? कंडक्टर चिडून म्हणाला, त्यांनी मला विचारलंच नाही. आम्ही एकदाचे मुंबईला पोहोचलो. एका मोठ्या आणि उंच हॉटेलमध्ये गेलो. मॅनेजरला म्हणालो, रूम पाहिजे. मॅनेजरने उलट विचारलं, राहण्यासाठी की उडी मारण्यासाठी? हॉटेलमधून बाबांच्या मित्राकडे पोहोचलो. काकांना खूप आनंद झाला. काकांनी काकूंना म्हटलं, आज माझा मित्र आलाय, काहीतरी ताजं ताजं कर. काकूंनी खाडकन खिडक्या उघडल्या आणि म्हणाली, ताजी ताजी हवा खा. तर मग काका काकूंना म्हणाले, तो आपला 40 वर्षाचा आवळाचा मुरब्बा आहे ना? मुरब्बा ऐकताच म्हणजे तोंडाला पाणी सुटलं. काकूने एक मोठी काचेची भरणी आणली. त्याच्यात रस्सीदार मुरब्बे भरले होते. पण काकूने ती फक्त दुरूनच दाखवली. त्यावर बाबा हसत म्हणाले, ओ वहिनी, दुरून का दाखवते? चखू द्या ना. त्यावर काकू म्हणाली, असं प्रत्येकांना चखू दिलं असतं तर हा मुरब्बा 40 वर्ष टिकला असता का?